Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn Standard 7 Subject English Lesson number 3.3 News Analysis Workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय इंग्लिश यामधील न्यूज ॲनालिसिस म्हणजेच यामधील बातम्यांचं विश्लेषण कशा प्रकारे केलं जातं, बातम्या वाचताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत आणि त्या आधारावरच आपण या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत. परंतु वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक न्यूजच्या खाली काही प्रश्न आलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क, ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर आपण वर्कशॉप घेतलेला आहे. तर चला तर मग आपण सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघूयात. तर यामध्ये यू मे हॅव हिअर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज एक्सेट्रा. व्हॉट अदर ॲडजेक्टिव्ज डू पीपल यूज फॉर न्यूज. आता हे जे ब्रेकिंग न्यूज असे शब्दसमूह तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकले असाल जेव्हा आपण बातम्या ऐकतो त्यावेळेस. तर लोक बातम्यासाठी अजून कोणकोणते ॲडजेक्टिव्ज म्हणजेच विशेषणे वापरतात ते आता या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर असे फ्रेजेस बघूया किंवा हे ॲडजेक्टिव्ज बघूया. गुड न्यूज, सॅड न्यूज, इंटरेस्टिंग न्यूज, रिलायबल न्यूज, करंट न्यूज, सिटी न्यूज, शॉकिंग न्यूज, बिग न्यूज, लेटेस्ट न्यूज, हॅपी न्यूज, हर्टनिंग न्यूज. तर अशा प्रकारचे काही ॲडजेक्टिव्ज आहेत किंवा काही फ्रेजेस आहेत, शब्दसमूह आहेत जे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आता यामध्ये सुरुवातीला आपण पहिली न्यूज घेणार आहोत. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये, परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई केलेली आहे. आता अशा प्रकारची न्यूज आहे आणि त्या आधारे आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आन्सर आपण बघून घेऊया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. तर पहिलं बघूया, इश्यूड म्हणजे मेड समथिंग नो फॉर्मली. सेकंड, कॅन्डिडेट्स, हिअर द स्टुडंट्स टेकिंग अन एक्झामिनेशन. आणि थर्ड आहे, इन्व्हिजिलेटर्स, द पर्सन हू आर अपॉइंटेड टू सुपरवाइज द स्टुडंट्स हू आर टेकिंग अन एक्झामिनेशन. तर अशा प्रकारचे आपल्याला ह्या शब्दांचे अर्थ या ठिकाणी सांगता येतील. सेकंड क्वेश्चन आहे, हू इज कंडक्टिंग द टेस्ट. आता ही न्यूज वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्या आधारेच हे प्रश्न आहेत. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. थर्ड क्वेश्चन आहे, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. यामध्ये फर्स्ट दिलेला आहे, व्हाय इज क्लोज फुटवेअर. यामध्ये शूज किंवा सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. तर या परीक्षागृहामध्ये शूज किंवा सॉक्स यांना वापरण्यास का मनाई केलेली आहे. फॉर प्रिव्हेंटिंग कॉपी हायडिंग नोट्स अँड अदर मटेरियल फॉर युझिंग इन द आन्सर शीट. जे चीटिंग मटेरियल आहे ते लपवू नये मुलांनी, त्यामध्ये घालून परीक्षागृहामध्ये जाऊ नये यासाठी त्या ठिकाणी मनाई केलेली आहे. त्यामध्येच बी आहे, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. म्हणजे या परीक्षागृहामध्ये इलेक्ट्रॉनिक साधने नेण्यास किंवा वापरण्यास मनाई केलेली आहे. Some candidates take disadvantage of keeping electronic gadgets, communicate outsiders, feed answers in the gadget for copying. जर अशी इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षागृहामध्ये अलाउड केली तर बाहेरची लोक उत्तरे परीक्षागृहामध्ये प्रोव्हाइड करण्याची भीती असते. त्यासाठी परीक्षागृहामध्ये हे गॅजेट्स वापरण्यास मनाई केलेली आहे.
यामध्ये सी, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी, म्हणजे कॉपी प्रतिबंध करण्यासाठी अजून कोणते उपाय करता येऊ शकता. तर याचं उत्तर आहे स्ट्रिक्ट सुपरविजन, CCTV कॅमेराज इन ईच क्लास और हॉल, सर्चिंग क्लॉथ्स, कंपास बॉक्सेस एक्सेट्रा. Stringent action to be taken against the candidate found copying to the extent to complete ban. यामध्ये फोर्थ क्वेश्चन आहे व्हाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स, म्हणजे ही बातमी वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केली आहे. Answer is the news is published in the newspaper as a warning to all concerned, also to spread awareness among parents, students and the school managements and to prevent copying cases. आता बी मध्ये जी न्यूज दिलेली आहे ती बघूया. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. या बातमीखाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड साइन फिल्म्स. तर ही काही या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, त्याचे अर्थ बघायचे आहेत. फर्स्ट आहे मोस्ट हायली पेड, म्हणजे द ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस हू गेट्स द हायेस्ट अमाऊंट फॉर ॲक्टिंग इन एव्हरी फिल्म. सेकंड आहे रिव्हील, मेड समथिंग नो टू समबडी. थर्ड आहे साइन फिल्म्स, टू साइन अ लीगल ॲग्रीमेंट विथ द प्रोड्युसर फॉर ॲक्टिंग इन द फिल्म्स. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट वर्ड्स आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज ॲटम. त्यामध्ये ए फिल्म इंडस्ट्री, त्यालाच काय म्हणणार आपण बॉलिवूड. आणि सेकंड आहे समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट, ह्याला काय म्हणणार बिग बजेट मूवी. थर्ड क्वेश्चन आहे गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूवी, म्हणजे या बातमीमध्ये जी अँट मूवी दिलेली आहे, हा चित्रपट दिलेला आहे, हा मोठ्या खर्चाचा का आहे असे तुम्हाला वाटते. तर आन्सर आहे कास्ट ऑफ द मूवी मस्ट बी व्हेरी फेमस स्टार, देअर फीज मस्ट बी व्हेरी हाय, एक्सपेन्सेस ऑन द टेक्नॉलॉजी फ्रॉम फॉरेन countries and the attractive, fabulous location must have caused the producer heavily. म्हणजे या त्या ठिकाणी मोठमोठे जे ॲक्टर ॲक्ट्रेस आहे त्यांना पण जास्त फीस मोजावी लागलेली आहे. त्यानंतर टेक्नॉलॉजीला, त्यानंतर लोकेशनचे वेगवेगळे ठिकाणे आहेत, तर अशा सर्व गोष्टींसाठी जास्त पैसे खर्च करावा लागल्यामुळे हा चित्रपट मोठ्या खर्चाचा किंवा बिग बजेट झालेला आहे. फोर्थ क्वेश्चन आहे कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन, म्हणजे रितिकाचा हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या मागे काही इतर कारणे असावीत का असे तुम्हाला वाटते. आन्सर इज शी मस्ट बी टायर्ड ऑफ ॲक्टिंग फॉर अ लॉंग टाईम. शी माइट बी चूजिंग सम डिफरंट career or business. She must have thoughts retiring when she was at the top. She might be getting married. तर असे काही वेगवेगळे रिझन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. फिफ्थ आहे व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू द न्यूज, म्हणजे या न्यूजबद्दल रितिकाची प्रतिक्रिया काय असेल.
Answer is Ritika will refuse to give any reason for her decision, or she will not make any comment. She might call a press conference to clear the things. आता त्यानंतर आपण सी न्यूजला स्टार्ट करणार आहोत. यामध्ये ही काही आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत. ही न्यूज आहे मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, अशा प्रकारच्या मथळ्याची किंवा टायटलची ही न्यूज आहे आणि त्याखाली काही क्वेश्चन दिलेले आहेत, आपण ते पाहूयात. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. तर मॅनकाइंड या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. मॅनकाइंड, ऑल द ह्युमन्स ऑर द ह्युमन रेस. सेकंड क्वेश्चन आहे विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. म्हणजे या पृथ्वीकरिता या न्यूजमध्ये कोणते शब्द किंवा शब्दांचा समूह वापरलेला आहे. वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स यूज फॉर द अर्थ इन द न्यूज. थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इन द मोस्ट सिरियस डिस्कस थिंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. म्हणजे आता दिलेल्या या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असा तुमचा विश्वास आहे. आता हे आपल्याला 4-5 मुलांचा गट करायचा आहे आणि ते डिस्कस करायचं आहे. तर या समस्या किंवा प्रॉब्लेम्स कोणते दिलेले आहे. ए क्लायमेट चेंज, बी ओव्हर पॉप्युलेशन, सी एपिडेमिक डिसीजेस. तर या तिन्हीपैकी तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी समस्या कोणती वाटते. क्लायमेट चेंज वाटते की ओव्हर पॉप्युलेशन वाटते, म्हणजेच वाढती जनसंख्या वाटते की एपिडेमिक डिसीजेस. हे या तिन्हीपैकी कोणती समस्या तुम्हाला वाटते. तर मला या ठिकाणी क्लायमेट चेंज किंवा म्हणजे वातावरणातील होणारा बदल ही सर्वात मोठी समस्या आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी मी हे दिलेलं आहे. तुम्ही 4-5 मुलांचा गट करून ते डिस्कस करून तुमचा आन्सर लिहू शकता. फोर्थ क्वेश्चन आहे डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. म्हणजे ही पुढे काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्या सेंटेन्सचा तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने तुम्हाला चर्चा करायची आहे. तर यामध्ये फर्स्ट आहे वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. बी आहे वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमेड द स्टार्स. सी आहे राईट नाव वी हॅव ओनली वन प्लॅनेट. तर ही काही सेंटेन्स आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेंटेन्सचं तुमच्या शिक्षकांसोबत डिस्कस करायचं आहे. फक्त या ठिकाणी डिस्कशन सांगितलेलं आहे, रायटिंगचा कुठलाही पार्ट दिलेला नाही. फिफ्थ क्वेश्चन आहे प्रोफेसर हॉकिन्स wrote about the problem in the Guardian. Why is it given as news in other papers? म्हणजे प्राध्यापक हॉकिन्स आहेत यांनी या समस्येविषयी गार्डियन या न्यूजपेपरमध्ये लिहिलेले आहे. तर इतर न्यूजपेपरमध्ये ती बातमी म्हणून का दिली आहे. तर आन्सर बघूयात. इट इज given in the news to make people aware of the dangerous situation and make them understand the impending calamities. The news will inspire the scientists to find remedies to protect the earth. प्रोफेसर हॉकिन्स आहेत, ते खूप मोठे विचारवंत होते. तर या प्रोफेसर हॉकिंगविषयी तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यांची माहिती मिळून जाईल. त्यांचे मांडलेले विचार किंवा थेरीज तुम्हाला मिळून जातील. आता आपण डी ही न्यूज बघूया. क्विक क्युअर फॉर ऑल एल्मेंट्स. तर यामध्ये देखील आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते बघूया. फर्स्ट आहे गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोवर्स
तर या शब्दांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर पहिला आहे फ्लॉक, टू गॅदर टुगेदर इन लार्ज नंबर. सेकंड आहे फ्लावर्स. सेकंड आहे फॉलोवर्स, persons who support and admire a particular person's supporters. सेकंड क्वेश्चन आहे why is there a question mark in the heading. म्हणजे जे हेडिंग आहे, शीर्षक आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्ह का आहे. ह्या न्यूजची जर हेडिंग तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नार्थक चिन्ह दिसून येईल. द रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट द कंटेंट ऑफ द न्यूज. ही हॅज गिवन द न्यूज but left it to the people to decide whether to believe it or not. Third question आहे which part of the news is reliable? Which part may not be reliable? How do we learn that? म्हणजे या न्यूजमधला, बातमीमधला कोणता भाग विश्वसनीय आहे, विश्वास ठेवण्यासारखा आहे आणि कोणता भाग विश्वास ठेवण्यासारखा नाही, हे सांगायचं आहे. आणि आपल्याला ते कसे समजते किंवा काय लक्षात घेतलं पाहिजे हे समजण्यासाठी तर ते आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर आन्सर बघूया. द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग नियर आंबेगाव for the special powder seems to be a reliable news because we know that even today many gullible, illiterate and ignorant people believe in such a news and keep faith in such miracle. आता ह्या आन्सरचा सेकंड पार्ट देखील आपण बघूया. The news that Miri Baba's special herbal powder cures all sorts of diseases may not be reliable news. This we know for Dr. Karnik's statement that the number of patients in the Ambegaon civil hospital has increased in the last few weeks. डॉक्टर कर्णिक यांनी जी पेशंटची वाढती संख्या दाखवलेली आहे, वाढता आकडा दाखवलेला आहे, त्यावरून लक्षात येतं की हे बातमी खोटी आहे किंवा विश्वास ठेवण्यासारखी नाही. फोर्थ क्वेश्चन आहे विल मिरी बाबा अँड हिज फॉलोवर्स लाईक द न्यूज. आता हे मिरी बाबा व त्यांचे जे फॉलोवर्स आहे तर त्यांना ही बातमी आवडेल का. तर आन्सर बघूया. दे विल नॉट लाईक द न्यूज बिकॉज द न्यूज कुड रेज क्वेश्चन्स अँड डाऊट्स अमंग द पीपल. दे माइट प्रोटेस्ट अँड अपोज दिस न्यूज. त्यांना कदापिही ही न्यूज आवडणार नाही, कारण ह्या न्यूजमुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होतील, प्रश्न निर्माण होतील आणि त्यामुळे हे त्यांच्या फॉलोवर्सला किंवा त्यांना हे आवडणार नाही. फिफ्थ क्वेश्चन आहे व्हॉट शुड यू डू व्हेन यू फॉल इल. म्हणजे तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही काय कराल. इफ आय फॉल इल आय मस्ट गो टू माय फॅमिली डॉक्टर. शेवटचा क्वेश्चन आहे इमॅजिन हाऊ धिस न्यूज ॲटम हेल्प्ड people understand the truth that Miri Baba's powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये ही बातमी मिरी बाबांची पावडर आजार बरे करू शकत नाही हे सत्य लोकांना समजवण्याकरिता कशी उपयोगी पडली याची कल्पना करा आणि ते आपल्याला लिहायचं आहे आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत. तर आपण उत्तर लिहूयात. काही सुशिक्षित तरुणांनी मिरी बाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले.
मेरी बाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मिरी बाबाला कबूल करायला लावले. मिरी बाबाने आपण पैसे कमावण्याकरिता लोकांना फसवले हे कबूल केले. आता या ठिकाणी तुम्ही अजून वेगळी कल्पना करून देखील ही शॉर्ट स्टोरी किंवा एक कथा तुम्ही सांगू शकता. आता या चारही आपण न्यूज बघून झालेल्या आहेत. आता तिसऱ्या न्यूजच्या नंतरच आपल्याला 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क्स दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, परंतु आपण ते शेवटी घेत आहोत. तर सुरुवातीला आपण बघूयात यामधील फर्स्ट क्वेश्चन, टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. आता या आपल्याला खाली काही आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्याच्या रिलेटेड आपल्याला जेवढे जास्तीत जास्त शब्द सांगता येतील तेवढे सांगायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे न्यूज. तर न्यूजच्या रिलेटेड आपल्याला जास्तीत जास्त शब्द सांगायचे आहेत. हेडलाईन, फ्रंट पेज न्यूज, स्पोर्ट न्यूज, पीस ऑफ न्यूज, न्यूज एजन्सी, रिपोर्टर, न्यूज डीलर, न्यूज रीडर. आता सेकंड आहे टी व्ही, लाईव्ह टेलिकास्ट, कार्टून्स, चॅनल, सिरियल्स, लाईव्ह प्रोग्राम, अँटेना, रिमोट, रिले, अँकर्स. तर अशा प्रकारे ह्या रिलेटेड वर्ड्स सांगायचे आहेत. थर्ड आहे रेडिओ, रेडिओ सिग्नल, इंटरव्ह्यू, न्यूज, सॉंग्स, ब्रॉडकास्ट, रेडिओ स्टेशन, नॅशनल रेडिओ, लोकल रेडिओ. फोर्थ आहे मोबाईल, मोबाईल नंबर, चार्जर, सेल्युलर फोन, सेलफोन, नेटवर्क, कॉल्स, मोबाईल कंपनी, स्मार्टफोन, आयफोन. असे बरेचसे आपल्याला शब्द सांगता येतील. आता त्यानंतर आपण ॲक्टिव्हिटी बघूया. या 2 मिनिट्स ओरल वर्क्सच्या बाजूलाच ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पाठ्यपुस्तकात तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. या ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघूया. Go through a few specimens of any major newspaper. You will see that each page usually carries only a certain type of news. The types are decided according to region, city, state, nation, world, etc. and also according to the nature of the news. Political, cultural, science related, financial, sports related, etc. Read all the news items given on pages 70 to 72 and decide the types to which each belong. म्हणजे आपण जेव्हा न्यूजपेपर बघतो तर त्यातल्या आपल्याला काही नमुने बघायचे आहेत, स्पेसिमन्स बघायचे आहेत. त्यातील आपल्याला विविध प्रांतातील किंवा देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयासंबंधीच्या, त्यामध्ये पॉलिटिशियन असेल, त्याचबरोबर कल्चरल, सायन्स रिलेटेड अशा वेगवेगळ्या बातम्यांचं निरीक्षण करायचं आहे. आणि या आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 70 आणि 72 वरील ज्या बातम्या दिलेल्या आहेत, या 4 बातम्या आपण बघितल्या, त्या कशा प्रकारच्या आहेत, ते कोणत्या टाईपच्या आहेत ते सांगायचं आहे. फर्स्ट आहे सिटी न्यूज. ही कशा प्रकारची बातमी आहे? एज्युकेशनल रिलेटेड टू रायझिंग कॉपिंग केसेस. ही एज्युकेशनल न्यूज आहे. बी आहे सिटी न्यूज. कल्चरल रिलेटिंग टू फिल्म इंडस्ट्री. थर्ड आहे वर्ल्ड न्यूज. Science, environment relating to climate change and the challenges faced by the world. Fourth आहे local news. Medicine relating to a quack, cheating, gullible people. आत्तापर्यंत आपण
या वेगवेगळ्या न्यूज बघितल्या, त्याखाली काही प्रश्न आलेले होते ते बघितले, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी देखील सुरुवातीला बघितली, त्यानंतर 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क, त्यानंतर ॲक्टिव्हिटी, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, राईट युअर ओन इम्प्रेशन अबाउट द न्यूज ॲटम गिवन A, B, C अँड D इन द टेबल बिलो. तर या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला इम्प्रेशन द्यायचे आहेत. तर सुरुवातीला गुड न्यूज आणि बॅड न्यूजचा एक कॉलम आहे, रिलायबल, अनरिलायबल, इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग, बोरिंग, ह्या तिन्हीपैकी सांगायचं आहे आणि ऑदर. तर फर्स्ट ए ही न्यूज आहे ती गुड न्यूज आहे, रिलायबल आहे, विश्वास ठेवण्यासारखे आहे आणि इंटरेस्टिंग आहे. बी न्यूज कशी आहे, बॅड न्यूज आहे, विश्वास ठेवण्यासारखी आहे, इंटरेस्टिंग आहे. सी न्यूज आहे बॅड न्यूज, रिलायबल, इंटरेस्टिंग. आणि डी न्यूज कशी आहे ती बघूया. बॅड न्यूज आहे, अनरिलायबल, विश्वास ठेवण्यासारखी नाही आणि अनइंटरेस्टिंग अशी न्यूज आहे. तर अशा प्रकारचं हे पाठ आहे आणि या पाठाचे आपण पूर्ण क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत. या फक्त वर्कशॉपच्या व्हिडिओवरूनच तुम्हाला पूर्ण पाठ समजून जाईल याची खात्री आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांवरती भाषणे, निबंध आणि पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते देखील तुम्ही जरूर चेक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.